अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वेळापूर येथे त्यांना माजी आमदार रामभाऊ सातपुते व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्यांनी एक हाती अधिराज्य गाजवलं, जनतेच्या मनावर राज्य केलं, अशा अतिशय प्रशासनावर पकड असणारं व्यक्तिमत्व, कणखर व्यक्तिमत्व, प्रसंग कुठलाही आला त्याला धैर्याने सामोरं जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा. आणि आज दादा आपल्यातून गेलेत हे मनाला न पटणार आहे. कारण दादा अतिशय त्या ठिकाणी कामावर निष्ठा असणारं व्यक्तिमत्व, सामान्य जनतेला वेळ देणारं व्यक्तिमत्व. दादा कुठेही जरी असले तर रविवारी बारामतीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला भेटण्यासाठी त्या ठिकाणी वेळ द्यायचे. किती लोक आले तर दादांचा जनता दरबार त्या ठिकाणी कधीतरी अपवाद सोडला तर रविवारचा जनता दरबार कधी त्या ठिकाणी बुडलेला नव्हता. सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपलं वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा. 2019 ते 2022-23 पर्यंत जी महाविकास आघाडीची सत्ता होती आणि त्यावेळेस विरोधी आमदारांना निधी द्यायचा नाही अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी त्यावेळेच्या सरकारच्या लोकांनी ठरवली. मला आठवतं की दादांकडं त्या ठिकाणी फायनान्स मिनिस्ट्री होती आणि मी माळशिरस पिलीव रस्ता जो आहे या रस्त्याची वाईट अवस्था, माळशिरस पिलीव आणि माळशिरस तालुक्यातल्या डोंबाळवाडी हनुमानवाडी गावचे नातेपुते ते डोंबाळवाडी आणि माळशिरस ते पिलीव याचे फोटो काढून नेऊन दादाला दाखवले की दादा ठीक आहे, आम्ही विरोधी पक्षातले आमदार आहोत, परंतु इथं इतकी वाईट अवस्था आहे की या गावातल्या एसटी सुद्धा बंद केल्या, तिथं एसटी जात नाही. या ठिकाणी गोरगरीब सामान्य लोक जे एसटीने प्रवास करतात त्यांना कुठंतरी अतिशय त्रास होतोय. रस्त्याची अवस्था दाखवली, विद्यार्थी त्या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत हे दाखवलं. दादानी तात्काळ त्यावेळेस त्या ठिकाणी कचरे साहेब म्हणून उपसचिव PWDचे होते, त्यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की राम सातपुते 2 रस्ते सांगतील, त्याला किती निधी लागो. मला आजही त्या ठिकाणी तो प्रसंग आठवतोय की मला ज्यावेळेस निधी भेटला त्यावेळेस आमची भारतीय जनता पार्टीचे माझे मित्र आमदार आहेत, अरे तुला निधी कसा काय भेटला, तर मी दादांना हे पटवून दिलं आणि दादाने क्षणाचा विलंब न करता त्या ठिकाणी सचिवाला फोन लावला आणि माळशिरस पिलीव रस्त्यासाठी 24 कोटी रुपयाचा निधी टाकला. एक असं व्यक्तिमत्व ज्याला संवेदना होते. राजकारणामध्ये अनेक लोक असतात, परंतु संवेदना बोथट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या राजकारणाचा समाजसेवेशी काही संबंध उरत नाही. पण दादा एक असं व्यक्तिमत्व होतं की जे लॉंग टर्म विचार करायचे.